पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे शेंडगे आणि घाडगे परिवाराचा एक शाही आणि दिमागदार साखरपुडा सोहळा नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झालाय। मुकुंद घाडगे यांची सुकन्या राणी आणि गणेश दशरथ शेंडगे यांचे चिरंजीव रोहन यांचा वाढनिश्चय सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। या मंगलमय सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांची मांदी याडी पाहायला मिळाली। पंढरपूरचे माजी सरपंच, मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण तात्या धनावडे यांनी प्रमुख उपस्थिती लावून नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद दिलेत। तसेच पंढरपूरचे ग्रामविकास विस्तार अधिकारी मोहन निवृत्ती मस्के, विठ्ठलवाडीचे सरपंच व दलित सेवा संघाचे अध्यक्ष दिलीपराव देवकुडे या मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली आहे। या आनंदाच्या क्षणी शेंडगे व मस्के परिवारातील शिवा निवृत्ती शेंडगे, तात्या कडू जाधव, प्रभाकर बगाडे, महेंद्र मस्के, मनीष मस्के यांच्यासह मालिनी मस्के, मावशी, प्राजक्ता, वहिनी आणि मयुरी मस्के आवर्जून उपस्थित होत्या। मनाली, मानवी, मैथिली, अलिशा आणि छोटा उद्देश शेंडगे या बालमंचूंनी तर संपूर्ण सोहळ्यात वेगळीच बहार आणली। नारायण चिंचोली गावात पार पडलेल्या या पारंपरिक आणि भव्य सोहळ्यासाठी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, राजकीय कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आलेल्या या सर्व पाहुण्यांचे शेंडगे व घाडगे परिवाराच्या वतीने अगत्यपूर्वक स्वागत करून आभार मानण्यात आले। एकच मिनिट जरा 2 मिनिटं जरा तुम्ही साईडला जाता। एकच मिनिट साहेब। नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण पंढरपूर या जवळ या गावामध्ये आणि पाहायला गेलं तर एक घाडगे परिवार आणि शेंडगे परिवारांचा या मुलामुलींचा साखरपुडा आयोजित इथे केलेला आहे आणि चांगल्या रीतीने पार पडलाय। आपल्या बरोबर इथले दादा बरे दादा, काय सांगाल या उत्सवाबद्दल? तुम्हाला काय वाटते? आनंद कसा व्यक्त करायला? आज नारायण चिंचोली तालुका पंढरपूर येथील चळवळीत काम करणारे आमचे सहकारी मुकुंद सावळा घाडगे यांची कन्या आणि शेंडगे यांचे चिरंजीव यांचा या ठिकाणी साखरपुडा उत्सवामध्ये पार पडलेला आहे। गेली 25 वर्ष 30 वर्षाच्या काळामध्ये या मुलीचे वडील सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजासाठी झटणारा एक कार्यकर्ता आज तुम्ही पाहिला असेल। या ठिकाणी सभापती पासून त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, गावातील सर्व मंडळी, किशोर वाटाळे सरपंच, नारायण चिंचोली, सर्व आमचे पदाधिकारी, कायम तो एक लोकसहभागात वागलेला माणूस आहे। आणि त्यांची मुलं अतिशय सुंदर अशा प्रकारामध्ये एक शिक्षणाच्या क्षेत्रात असू द्या किंवा गावामध्ये सगळ्या सलोख्याचे संबंध ठेवून दोन्ही नवरा बायको आणि त्यांची मुलं एक गावात नावलौकिक प्रतिष्ठित माणूस म्हणून त्यांचं एक या ठिकाणी भागामध्ये काम आहे। त्यांच्या मुलीचा साखरपुडा आनंदात झालेला आहे। सूर्यनारायणाच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो या विवाहबंधनामध्ये पुढच्या काळामध्ये त्यांचं आयुष्य साखरपुड्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम पार पडलेला आहे। भविष्य काळात त्यांचं आयुष्य सुंदर जावं आणि त्यांच्या हातून एक सामाजिक, राजकीय किंवा कौटुंबिक त्यांचं काम व्हावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। या गावात तर बघता तुम्ही एक प्रसिद्ध असं नारायणाचं मंदिर आहे आणि त्याच गावामधली एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून शेंडगे परिवार इकडे जाते। काय वाटत? ते नारायण चिंचोलीची जरी कन्या असली बरोबर, तर तिच्यामध्ये सावित्रीची लेक म्हणून, रमाईची लेक म्हणून, अहिल्यादेवीची मा जिजाऊंची लेक म्हणून तिच्यावर घडलेले संस्कार आहेत। माझ्या गावची कन्या, माझ्या मित्राची कन्या भविष्यात नावलौकिक प्राप्त करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। धन्यवाद। आता काय खरं नाही। काय सांगाल? बघताय आनंदाच्या क्षणी साखरपुडा आयोजित केला जातो। नमस्कार। निश्चितप्रमाणे घाडगे आणि शेंडगे परिवारासाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि या क्षणाचा आणि इथल्या तीर्थक्षेत्राचा जर विचार केला तर हे फार पुरातन असं तीर्थक्षेत्र आहे। तीर्थक्षेत्राचा वारसा आहे याला आणि जवळच पुढे पंढरपूर असल्यामुळे या गावामध्ये जे सूर्यनारायणाचं प्रसिद्ध असं मंदिर आहे, संक्रांतीच्या वेळेला म्हणजे पौष महिन्यामध्ये रथसप्तमीपासून ते पूर्ण पौष महिन्यामध्ये या गावामध्ये दर्शनासाठी फार मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि पौष महिन्यातली सूर्याची पहिली किरणं
की त्या सूर्यनारायणाच्या मूर्तीवरती पडतात. त्यामुळे या गावाला ऐतिहासिक असं एक स्थान महात्म्य आहे आणि त्या ठिकाणी या दोन्ही परिवारांचं मनोमिलन होतंय, त्याच्यामुळे अतिशय आनंद आहे. तर किती आता आपण एक आयर म्हणून तुम्ही आता नवरीला एक साडी वगैरे ती प्रथाच आहे का हे पूर्वीपार चालत आलेली ही प्रथा आहे आणि येणारी मुलगी ही ती घरची लक्ष्मी असते. त्यामुळे तिला घेऊन येताना वाजत गाजत वस्त्र आभूषण अलंकार देऊन मोठ्या आनंदाने घरात नेण्याची ही प्रथा फार पूर्वीपासूनची आहे आणि त्यामुळं अगदी उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. खायला गेलं तर बघता तुम्ही सर्व काही इथं लाडू आहेत, केळी आहेत, परत पाने आहेत, आंबे आहेत, हे सगळं जे आहेत सर्व हे फळ ही साखरपुड्यामध्ये नक्कीच नवरीला दिल्या जातात. देण्यासाठी असतं. त्याच्यानंतर या प्रत्येक गोष्टीला एक महत्व आहे. म्हणजे हातातली बांगडी असेल, पायातलं पैंजण असेल, डोक्यातली वेणी असेल किंवा हे सगळं मांगल्याचं प्रतीक म्हणून हे वधूला नववधूला देण्यात येतं आणि त्याच्यासाठीच हा सगळा आरास या ठिकाणी केलेला आहे. साखर या कार्यक्रमाला आता कधी सुरुवात होईल? काय वेळ किती? एक 5 ते 10 मिनिटांमध्ये कार्यक्रमाला सुरुवात होईल.